नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसाचा रिक्वेस्टेड व्हिडिओ पेंडिंग होता, तो ऑलरेडी खूप सारे कमेंट या व्हिडिओसाठी आल्या होत्या, तर तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फायनली तो व्हिडिओ घेऊन यायची वेळ झालेली आहे आणि आता दिवसभराच्या कामातून रुटीनमधून मोकळी झाली होती. आता बघा जवळपास वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत, घरी जायचा टाईम झालेला आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत हा खूप दिवस बऱ्याच आपल्या ताई आहेत त्या कमेंट करतायत या व्हिडिओबद्दल की हा व्हिडिओ ताई शेअर करा. म्हटलं चला हा व्हिडिओ आज शेअर करायला घेऊयात, कारण एकदा राहिला की रखडला. तर आजचा व्हिडिओ कोणता आहे ते सांगायच्या अगोदर नेहमीचं आपुलकीचं आणि आपलेपणाचं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला तर मग आजचा कंटेंट काय आहे किंवा आजचा विषय काय आहे ते आपण पाहूया. खूप साऱ्या ताईंना क्लायंट शॉपवरती आलं किंवा घरातून तुम्ही जर हा बिझनेस करत असाल, शॉप असेल, तर बऱ्याच वेळेला समोरून जेव्हा आपल्याला क्लायंट येतं त्यावेळेला म्हणतात की अंगावरती तुम्ही माप घ्या, कारण प्रत्येक ब्लाऊजचा काही ना काही प्रॉब्लेम सांगतात. अशा वेळेला अंगावरती माप घ्या म्हणतात. तर क्लायंटचं अंगावरती माप कसं घ्यायचं, व्यवस्थित मेजरमेंटचं पद्धत काय आहे किंवा मेजरमेंट घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपलीच एक मॅडम आहे, तुम्ही तिला पाहिलेलं आहे, ओळखत आहात, तर तिला सुद्धा आज व्हिडिओमध्ये यायचा चान्स मिळालेला आहे. तर तिचंच माप घेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा बरं तुम्ही जर ओळखत असाल या मॅडमला तर ही आहे आपली कारागीर आरती आणि आज तिच्याकडे ब्लाऊज तिने एक साडी घेतली होती. म्हटलं चला आपण माप घेऊया आणि पुन्हा तिच्या ब्लाऊजचं साडीचं ब्लाऊज आहे ते कटिंग करून देऊया. तिला सुद्धा माझ्याकडून ब्लाऊज कटिंग करून हवंच होतं. तर हीच आहे आपली आरती मॅडम. नमस्कार. बोलती आज तो दीदी ले ही आई हमको व्हिडिओ में. तर आपण माप कसं घेणार आहोत ते पाहायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायचं आहे आपलं क्लायंट आहे त्याची उंची किती आहे किंवा आपल्या क्लायंटची एक फिगर आहे ती कशा पद्धतीने आहे, बांधा जो आहे शरीराचा तो कशा पद्धतीने आहे. तर याच्यामध्ये शोल्डर निमुळता आहे किंवा शोल्डर ब्रॉड आहे, शोल्डर थोडंसं पसरट असेल तरी सुद्धा शोल्डर घेताना किंवा माप घेताना फरक पडतो. शोल्डर जर हे निमुळता असेल तरी सुद्धा माप घेताना फरक पडतो. किंवा कधी कधी बघा शोल्डर खूप छोटे असतात आणि तब्येत व्यवस्थित असते, म्हणजे 36च्या चेस्ट साईज सुद्धा शोल्डर खूप कमी असतात. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला माप कसं घ्यायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही याच्यामध्ये 4 टक्स ब्लाऊज शिवू शकता, प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवू शकता किंवा कटोरी ब्लाऊज शिवू शकता, 1 टक सुद्धा शिवू शकता, पॅडेड शिवू शकता. माप याच पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला. तर आता चला मग सुरुवात करूया, माप कसं घ्यायचं ते पाहूया. सगळ्यात अगोदर मेजरमेंट घेताना क्लायंटला बॅक साईडला फिरायला सांगायचं आहे. म्हणजे बघा उंची ब्लाऊजची घेण्यासाठी ब्लाऊजची उंची घेताना दरवेळेला आपल्याला काय करायचं आहे, आता हिची उंची भरपूर आहे, बऱ्यापैकी उंची क्लायंटची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे उंची घेताना, आता हिने साडीच घातलेली आहे तर साडीच्या ब्लाऊजची जी उंची आहे ती पाहायची आहे सगळ्यात अगोदर आपल्याला. तर हे पहा टोटल ब्लाऊजची उंची आहे ती 13.5 इंच आहे. आता 13.5 इंच म्हणजे या ब्लाऊजला किंवा ह्या उंचीमध्ये 13.5 इंच खूप कमी आहे. त्यामुळे आपला हा बॅक साईडचा पार्ट आहे तो कधी कधी साडीमध्ये ओपन दिसतो किंवा आपली ही घडी आहे थोडंसं फॅट असतं तर ते सुद्धा इथे डबल पडलेलं असतं. त्यावेळेला काय करायचं, या उंचीसाठी कमीत कमी 14 इंच ही उंची हवी आहे. तर इथे आपण अर्धा इंच वाढवू शकतो, 15 इंच असेल, 14.5 इंच असेल तरीही चालणार आहे. त्यावेळेला आपल्याला जेव्हा साडीतला आणि ब्लाऊजचा गॅप जर कमी करायचा असेल तर त्यावेळेला आपल्याला उंची 14.5 घ्यायची आहे, एवढा तुम्ही 15 सुद्धा घेऊ शकता. तर आता बघा 13.5 इंच उंची आहे तर आपण इथे 14 घ्यायचे आहे. 14 ठीक आहे की 14.5 लेना आहे, 15 लेना आहे. आता या मॅडमला 13.5 उंची ब्लाऊजची आहे, हा जुना ब्लाऊज दिसतोय कारण फिटिंगला वगैरे टाईट बसलाय मुंड्यामध्ये वगैरे. तर आपल्याला 15 इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. 15 इंच उंची घेतल्यानंतर साडीचा आपला हा बांधलेला भाग इथे आहे तर बऱ्यापैकी गॅप राहतो आणि फिटिंगला छान बसतं ब्लाऊज. उंची जर ब्लाऊजची छान असेल तर उंची आपली झालेली आहे 15 इंच. तिचं माप सुद्धा मी लिहून ठेवणार आहे कारण ब्लाऊज पुन्हा आपल्याला कापायचंच आहे. तर 15 इंच आपल्या ब्लाऊजची उंची आहे. त्यानंतर आपल्याला गळा किती पाहिजे ते सुद्धा लगेच पाहणार आहोत आपण. डीप लेन आहे गळा, आता डीप गळा पाहिजे तिला, त्याच्यासाठी आपल्याला पाहायचंय 10 इंच कमीत कमी गळा. 9 9.5 नॉर्मली गळा असतो, डीप हवा असेल तर 10च्या खाली चालू होतो, 10, 10.5, 11, 11.5, 12. अगदी बॅकलेस हवा असेल तर
15च्या उंचीला 13.5-14 सुद्धा गळा चालतो, पण ते क्लायंटच्या ह्याच्यावरती डिपेंड करतं की त्यांना कोणती रिक्वायरमेंट आहे, डीप गळा किती हवा आहे. तो कितना गेलो तुम्हाला गळा? 10.5. आता 10.5चा गळा इथे हवा आहे, त्याच्यामुळे 10.5चा गळा जर तुम्ही म्हटला घुमायचा 10.5 का गला इधर आहे का, चलेगा ना. 10.5चा गळा आल्यानंतर बघा आपल्याला 15 इंचाची उंची आहे, तर आपल्याला हे जवळजवळ 4.5 इंचाचा बेल्ट आपला पाठीमागे राहत आहे. म्हणजे भरपूर झाला, इतका बेल्ट खूप झाला. आणि 10.5च्या ठिकाणी 11 जरी तुम्ही उंची घेतलात गळ्याची तरी सुद्धा चालणार आहे. तितकीच ब्रॉड आपली ही पाठीमागची पट्टी दिसणार आहे 4 इंचाची. तर 10.5चा आपल्याला पाठीमागचा गळा घेतलेला आहे. ही 2 मापं मी क्लायंट जेव्हा आपल्याकडे बॅकसाईड करून उभा असतं त्यावेळेला 2 मापं मी लागलीच घेऊन ठेवलेली आहेत, म्हणजे पुन्हा त्यांना फिरायची गरज लागणार नाही. आता पुढच्या साईडची किंवा चेस्टची कंबरची आपण मापं घेणार, शोल्डर आणि पुढचा गळा घुमून. तर आता पुढून सुद्धा उंची तुम्हाला बघायची म्हटलं तर 15 इंच इथं होते, पण ही घातल्यानंतर थोडीशी एक इंच वरती सरकते, कारण घातल्यानंतर आपल्याला बस्टमध्ये ब्लाऊज जेव्हा फिटिंग बसतं तेव्हा बरोबर उंची थोडीशी वरती सरकते, तर ते जास्त पुढच्या बाजूने जास्त खोल होणार नाही किंवा लांब होणार नाही. त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला चेस्टची साईज. आता चेस्टची साईज घेताना बऱ्याच साऱ्या ताईंना कमेंटमध्ये असा डाऊट असतो, त्या आम्हाला कमेंट करतात, तर फुल बस्ट किती घ्यायची आणि बस्ट किती घ्यायची. तर ही झाली फुल बस्ट. फुल बस्ट शक्यतो आपल्या कटिंगमध्ये मी जास्त कटिंग करत नाही, जे काय आहे ते बस्ट मेजरमेंटनेच करते, कारण छातीच्या मापाप्रमाणेच करते. बरोबर आपल्याला इथे हा जो बस्ट पॉइंट असतो तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे. तर पूर्ण गोल टेप पकडल्यानंतर बघा, टाईट पकडला तर इथे मी 38.5 इंच उंची येते, छाती येते. 38.5 इंच म्हणजे 19.25 इंच झाली, त्याचा निम्मा भाग झाला आहे. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये फिटिंग किती घ्यायचं आहे, लुझिंग किती घ्यायचं आहे ते सांगते. आता हे साडीवरती माप घेत आहे मी, पूर्ण साडी आहे आणि अंगात घातलेलं ब्लाऊज सुद्धा आहे. तर इथे बरोबर थोडंसं टाईट करून घेतलं की 38 इंचाची छाती येते, म्हणजे 38 इंचाचा आपल्याला परफेक्ट माप हवा आहे. तर 38 इंच आपली ही छाती झाली. 38च्या निम्मा आपल्याला इथे माप लिहून घ्यायचं आहे. तुम्ही 38 लिहून घेऊ शकता, मी निम्मी पद्धत लिहून घेते त्याच्यामुळे मी अर्ध माप लिहिते. 19 इंच झालेला आहे. 38 इंच इथं आपलं माप झालेलं आहे. 38 इंचाच्या निम्म म्हणजे अर्ध किती होतं, तर 19 इंच. 19 इंचाची इथं निम्मी छाती मी लिहून घेतलेली आहे. माझं माप लिहिण्याची पद्धत ही आहे. तुम्ही फुल बस्ट लिहून घेणार असाल तर 38 इंच लिहून घेऊ शकता. आणि तुम्हाला कपडा खेचणारा असेल, सिल्की असेल, तर कधी डाऊट वाटला तर अर्धा इंच लुझिंग अजून द्या. क्लायंट जेव्हा घालून पाहिजे तेव्हा तुम्हाला जर लूज वाटलं तर तुम्ही तिथे टिप मारून त्याला फिटिंग करून देऊ शकता. त्यानंतर आपल्याला बघा हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. फुल बस्टवरती आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. बरोबर आपले बस्ट पॉईंट असतात त्या ह्याला पूर्ण व्यवस्थित घ्यायचं आहे. इथे 38 इंच झालेला आहे. त्यानंतर बघा कंबर घ्यायची आहे आपल्याला. कमरेचं माप सुद्धा आपण जिथून उंची घेतली तितकंच घ्यायचं आहे. आता एकदम टाईट मी इथे टेप पकडलेला आहे. त्याचं कारण साडीवरती आपण माप घेतोय, प्लस ब्लाऊज तिने घातलेला आहे. पाठीमागे सुद्धा साडी आपली पूर्ण पदर हा जो येतो त्याच्यावरून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं टाईट घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला बरोबर 32 इंच कंबर येत आहे. 32च्या निम्म इथे आपल्याला 16 इंच घ्यायचं आहे. तर आपली कमरेचं सुद्धा माप इथे घेऊन झालेलं आहे. फुल बस्ट कशी घ्यायची, 2 बस्टचे कधी कधी मेजरमेंट सांगतात बरेच सारे व्हिडिओवाले, पण मी फक्त एकच मेजरमेंट घेते चेस्ट साईजचं, ते आणि बरोबर परफेक्ट ब्लाऊज बसतं आपल्याला. फुल बस्ट आणि बस्ट हे काही झंझटमारी करत बसण्याची गरज तुम्हाला लागणार नाही. आता त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला. तर शोल्डर कसं मोजाल, तर हे पहा पूर्ण ब्लाऊजचं शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण ब्लाऊजचं शोल्डर आपल्याला या ब्लाऊजच्या शोल्डर पासून या ब्लाऊजच्या शोल्डर पर्यंत किती होतंय, तर हे होतंय 15 इंच. हे पहा बरोबर आपले हे जे जॉईंटचे असतात शोल्डर तिथूनच आपल्याला हे शोल्डर घ्यायचं आहे. 15 इंच आपल्याला पूर्ण शोल्डर येणार आहे. 15 इंचामध्ये आपल्याला टोटल 7.5 इंच येतं. आता तुम्ही म्हणाल ह्याचं शोल्डर कसं काढायचं, तर पॅक गळे असतील किंवा वरती गळे असतील, हायनेक असतील तर 15 इंच 15.5 इंच तुम्हाला शोल्डर घ्यायचे आहे. आणि तुम्हाला जर डीप गळा काढायचा असेल तर 15चे निम्म होतं इथे 7.5 इंच. आणि 7.5 इंचमधून तुम्हाला 2 इंच कमीत कमी मायनस करायचं आहे, म्हणजे आपल्याला 5.5 इंचाची शोल्डर म्हणजे 11 इंचाची शोल्डर मिळणार आहे. 2 म्हणजे फुल शोल्डरमधून आपण 4 इंच मायनस केलं, 11 इंच शोल्डर झाली. त्याच्यामध्ये आपल्याला त्याची निम्मी घ्यायची आहे किंवा अर्धी घ्यायची आहे, तर ती 5.5 इंच येणार आहे.
तर या मापासाठी डीप गळा आहे आपला, त्यासाठी 5.5 इंच शोल्डर आपल्याला घ्यायचे आहे. जास्त शोल्डर घ्याल तर शोल्डर उतरू शकतात, कारण ऑलरेडी 10.5चा गळा आपण गळ्याची उंची आहे किंवा लांबी आहे ती घेतलेली आहे. आता ही झाली शोल्डर. शोल्डर इथे आपल्याला घ्यायचे आहे 5.5 इंच. त्यानंतर मुंड्याचं माप तुम्हाला घ्यायचं आहे. मुंडा बरोबर आपल्याला इथे आर्म होलच्या इथे घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने टाईट पकडायचं आहे. तर इथे मुंड्याचं माप आपल्याला इथे 15.5-16 इंच येते, म्हणजे 15.16 इंच येत आहे. हे तुम्हाला फिटिंगसाठी घ्यायचं आहे. पण जेव्हा तुम्ही 5.5 इंचाची शोल्डर घेताय, म्हणजे 11 इंचाच्या शोल्डर मधून निम्मी तुम्ही 5.5 घेताय, तर तुम्हाला मुंडा किती घ्यायचा आहे, इथे तुम्हाला 5.5 ते 6 मुंडा घ्यायचा आहे. तर आपण 6 घेऊया, कारण काय होतं ब्लाऊज आपलं एकदा शिवलं की लगेच जुनं होत नाही. तब्येत वगैरे झाली तर इथे मुंडा टाईट होत नाही व्यवस्थित, ते आपल्याला इझिली नंतर घालता येतं. अगदी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष सुद्धा ब्लाऊज टिकतं. त्यामुळे जर तुम्ही 6चा मुंडा घेतला तरी सुद्धा हरकत नाही, परफेक्ट ब्लाऊज असणार आहे. फक्त शोल्डर तुम्हाला 5.5ची घ्यायची आहे, कारण डीप नेक आहे आपला. त्याचमध्ये आता बऱ्याच ताई कमेंट करतील, हाय नेक असेल किंवा 7चा असेल 7.5चा असेल तर 6चा असेल तर किती शोल्डर घ्यायची, त्याला तुम्ही 5.5 किंवा 6 घेऊ शकता. आता हे झालं शोल्डरचं मेजरमेंट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पुढचा गळा किती आहे. पुढचा गळा आपल्याला कमीत कमी नॉर्मली 6.5 इंच स्टँडर्ड मेजरमेंट असतं पुढच्या गळ्याचं. आता इथे येतोय आपला 6.5 इंच, जो की हिचा ऑलरेडी 6.5 इंच गळा आहे. पण आता हे खूप जुनं ब्लाऊज आहे, तुम्ही पाहू शकता इथून ब्लाऊज खूप आतमध्ये गेलेला आहे, म्हणजे हे जुनं ब्लाऊज आहे त्यामुळे टाईट बसलेला आहे. पण ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं आत्ता ब्लाऊज शिवताना हलकासा इथून आपल्याला खोलीत देऊन पसरट गळा करायचा आहे, म्हणजे तो परफेक्ट बसतो. कारण इथे ब्लाऊज ते पूर्ण असं टाईट ओढून झाल्यासारखं झालेलं आहे, कारण ते पुराणा ब्लाऊज आहे ना. कितने साल का आहे, 7-8 साल का, 7 ते 8 वर्षाचा ब्लाऊज आहे तिथं, त्यामुळे तिला हे टाईटनेस जो आलेला आहे इथे तो झालेला आहे. पण आता जर आपण ब्लाऊज शिवेल तर तो असा परफेक्ट असा बसणार आहे बघा. थोडासा आपल्याला हा पसरट गळा घ्यायचा आहे. आता हे सुद्धा माझं ब्लाऊज नाही म्हटलं तर 5 वर्षाचा आहे, पण मला ते अजून सुद्धा परफेक्ट तेव्हाच असंच बसतं. कुठेही लूज करायला लागत नाही, कुठेही टाईट करायला लागत नाही, आणि मुंडा सुद्धा व्यवस्थित आपला अगदी हा व्यवस्थित सेट होतो. तर आपल्याला आता गळा घेताना 6.5 इंचच घ्यायचा आहे. 6.5 ठीक आहे ना, 6.5 इंचच गळा घ्यायचा आहे. पण थोडासा आपल्याला इथून हलकासा बाहेर घ्यायचा आहे. अर्धा इंच घेतलात किंवा अर्धा इंचाला एक सूद घेतलात, जास्त पसरट नका घेऊ, तर मग पुन्हा थोडासा गळा लूज पडू शकतो. तर हा 6.5 इंचाचा आपला गळा झालेला आहे. इथे पाठीमागचा गळा आहे 10 इंच आणि पुढचा गळा आहे 6.5 इंच. त्यानंतर आता राहतं सगळ्यात शेवटचं स्लीवची लेन आणि दंड घेर, म्हणजेच बॉटम घेर. तर स्लीव्स कितना लेना है तुमको, छोटा ही लेना है? इतना अच्छा लगे, बड़ा नहीं लेंगे। ये 4 इंच का है, कितना चाहिए? 5 ले लेंगे। आता इथे 5 इंचाची बाहीला हवी आहे. हा ऐसे घुमो, ऐसे स्ट्रेट. हा आता इथे ही बाही आहे 4 इंचाची, कारण जुनं ब्लाऊज आहे. आता थोडंसं दंड मोठे वाटायला नको म्हणून सध्या काय करतात, थोडीशी बाही खाली घेऊ शकतो आपण. म्हणजे 5 इंचाची बाही इथे आपल्याला उंची घ्यायची आहे किंवा लांबी घ्यायची आहे बाहीची 5 इंच. ते येते इथे, मी हलकासा तुम्हाला पॉईंट दाखवतो, म्हणजे आपण तिथेच आपल्याला टेप नंतर पकडायचा आहे. तर त्यानंतर दंड घेर आपल्याला घ्यायचा आहे. दंड घेर घेताना बघा अगदी इझिली घ्यायचं आहे, कुठे टाईट पकडायचं नाही टेप, किंवा कुठे खेचून किंवा लूज सुद्धा पकडायचं नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित टेप पकडायचा आहे. टेपच्या खालचं टोक आहे ते टेपच्या वरच्या टोकाला अटॅच करायचं आहे, म्हणजे बरोबर आपल्याला 13.5 इंचाचा दंड घेर मिळतोय. आता 13.5 इंच परफेक्ट मेजरमेंटमध्ये आहे, जो की असा बसणार आहे. तुम्हाला जर लुझिंग हवा असेल तर तुम्ही इथे 14 इंच घेऊ शकता, म्हणजे इथे 6.25 इंच दंड घेर निम्मा घेण्यापेक्षा 7 इंच घेऊ शकता, म्हणजे 14 इंचचा तुम्हाला फुल तो बॉटम घेर मिळणार आहे. लूज चाहिए तुमको थोड़ा सा? आता हिला थोडंसं ब्लाऊज आहे, दंड घेर आहे, तो लूज पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, गर्मी के हिसाब से. हां थोडे गरमीचे दिवस चालू आहेत, तिला गावी जायचं आहे, एमपीची आहे ती, एमपीला चाललेली आहे. तर थोडासा लूज ठेवायचा आहे तिला. मध्येच मी पण हिंदी बोलायला लागते तुमच्याशी. थोडासा लूज ठेवायचा आहे तिला, त्यासाठी मी इथे 13.5 न घेता बघा इथे हलकंसं आपलं एक बोट जाईल इतका गॅप मी ठेवलेला आहे, आणि इथे 14 इंचाचा दंडघेर घेतलेला आहे. म्हणजे आपली बाहीची उंची घेतलेली आहे 5 इंच आणि दंडघेर घेतलेला आहे 14 इंच. तर अशा पद्धतीने आपण कुठलं माप घेतलं. सगळ्यात अगोदर बॅक साईड घेतली, ब्लाऊजची उंची किती पाहिजे ती फायनल केली. त्यानंतर ब्लाऊजचा गळा किती पाहिजे आहे, डीप हवा आहे की कसा हवा आहे ते पाहिलं.
त्यानंतर आपण पुढे क्लायंटला आपल्याकडच्या म्हणजे समोरासमोर उभं करून चेस्ट साईज मापली, त्यानंतर कंबर मापली आणि छाती मापताना फुल बस्टचंच माप मी सांगितलेलं आहे तुम्हाला. अप्पर चेस्ट लोअर चेस्ट असं काही सांगितलेलं नाही. फुल बस्टचं माप कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे. चौथी आपण कंबर चेक केलेलं आहे, कंबर कसं मेजर करायचं ते. पाचवा आपण घेतलेला आहे शोल्डर. त्यानंतर आपल्याला 6वं घेतलेलं आहे मुंडा. त्यानंतर आपल्याला 7वा घेतलेला आहे पुढचा गळा. पुढचा गळा मेजर केल्यानंतर आपण घेतलेला आहे बाहीची उंची आणि बाहीची उंची घेतल्यानंतर आपल्याला दंडघेर फायनल करायचा आहे. असे 9 ते 10 स्टेप आपल्या मेजरमेंटचे आहेत आणि या इसी को जो बड़ा बनाने का करें तो उसका कैसे मेजरमेंट? आता हिचा डाऊट असा आहे की अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप मेजरमेंट घेतलेले आहे, पण हिला आता डाऊट असा आहे कारण ही सुद्धा ब्लाऊज शिवते स्वतःची, त्यामुळे तिला जाणून घेण्याची अजून इच्छा आहे. ही सुद्धा माझी सबस्क्रायबर आहे प्लस माझी कारागीर आहे, छान मैत्रीण आहे, अगदी लहान बहिणीसारखी. तर आता हिला मोठा दंडघेर हवा आहे. त्याच्यामध्ये तिने प्रश्न पण छान विचारला, कारण तुम्हाला सुद्धा मोठी बाही कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल, कुठून घ्यायची कशी घ्यायची, तर तुम्हाला सुद्धा ते सांगण्याचं गरजेचं आहे किंवा शिकण्याचं गरजेचं आहे. आता 2 प्रकारच्या बाही चाललेल्या आहेत. एक तर एल्बो फॅशन चाललेली आहे किंवा थोडीशी वरती चाललेली आहे. एल्बो म्हणजे आपल्या कोपरापर्यंत, अगदी हा आपला कोपरा असा फोल्ड केल्यानंतर हा जो कोपरा आहे तो इथपर्यंत बाही चाललेली आहे फॅशनमध्ये. त्याच्या अगोदर थोडीशी वरती घ्या म्हणायची, कारण कोपरामध्ये दंड आपण वरती केला की कोपरामध्ये अडकतं, त्यावेळेला थोडीशी बाही वरती घ्या. पण आत्ता क्लायंट अगदी आवर्जून सांगतं की कोपराच्या ह्या लाईनला अगदी ह्या हड्डीपर्यंत आम्हाला स्लीवची लेंथ हवी आहे एल्बो. तर त्यावेळेला काय करायचं हे पहा, कोपरापर्यंत हवा असेल तर चेक करायचं या पद्धतीने. आपल्याला इथे कमीत कमी 13.5ची उंची पाहिजे आहे, 13.5ची बाही हवी आहे, कारण लेंथ आहे ते आपल्याला कोपरापर्यंत हवी असेल तर. आणि त्यानंतर कमी जर हवी असेल, कोपरामध्ये अडकायला नको, कोणाला मुवमेंट करताना थोडंसं कधी कधी असं अनइझी होतं, तर त्यावेळेला किती घ्यायचे आहे, तर त्यावेळेला इथे तुम्ही 11ची बाही घेतली तरी सुद्धा चालतं, कारण 11ची बाही या लेवलला येते. बरोबर आपल्याला जो हात आपला फोल्ड इथे होतो बरोबर इथे आपल्याला ती फिट होते आणि इथे आपल्याला इरिटेशन होत नाही. कारण बऱ्याच वेळेला काठपदरचे ब्लाऊज असले की इथे आपल्याला कोपरामध्ये इरिटेशन होतं, कारण आपण जेव्हा असं फोल्ड करतो त्यावेळेला थोडासा इथे टाईटनेस वाटतो आणि इथे रॅशेस येतात. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर मला ते स्वतःला तसं होतं, त्यामुळे मी थोडंसं वरती घेते. तर फुल स्लीव एल्बोपर्यंत हवे असेल तर आपल्याला घ्यायचे आहे इथे 13 इंच घ्यायचे किंवा 12.5 सुद्धा चालेल. आणि कमी हवी असेल तर तुम्हाला इथे 11 ते 11.5 सुद्धा चालेल. तर या पद्धतीने तुम्ही बाहीची उंची घेतल्यानंतर ह्याचा दंडघेर घ्यायचा आहे. आता जेव्हा आपण 11ची बाही घेतो त्यावेळेला इथून टेप लावायचा आहे, बरोबर हा या भागाला. आता इथे आपल्याला 10 इंच पूर्ण हा घेर येतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला हलकंसं लुजिंग द्यायचं आहे, कारण थोडंसं इरिटेशन होतं या बाहीमध्ये, त्यामुळे हलकंसं लुजिंग द्यायचं आहे. 10.5 इंच करायचं म्हणजे 5 इंच आपल्याला लुजिंग द्यायचं आहे. आणि जर खाली जर तुम्ही एल्बोपर्यंत घेतले असाल तर तुम्हाला या इथून आपला हा जो भाग आहे हाताचा याच्या खाली घ्यायचा आहे, कारण हा आपला हाड असतो तो मोठा असतो. म्हणजे माझं तुम्हाला दाखवते, इथे आपण जर घेतलं तर ही आपली जी आतल्या साईडला गेलेली इथे खड्डा असतो तिथून आपल्याला हे टाईट होऊ शकतं. म्हणून इथून माप न घेता पूर्ण आपली ही आडवी हड्डी असते, ही जी आडवी हड्डी असते तिथून माप घ्यायचं आणि तिथून आपल्याला टेप टाकायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा, ही पूर्ण आपली आडवी हड्डी याच्यातून आपल्याला ब्लाऊज आपला पास झाला पाहिजे आणि घातल्यानंतर तिथं इरिटेशन झालं नाही पाहिजे. तर हे सुद्धा आपल्याला 10.5 इंच येत आहे. म्हणजे इझिली हा बघा ब्लाऊज तुमचा इथे फिरू शकतो, अगदी इझिली हा ब्लाऊज तुमचा इथे फिरू शकतो. आणि तुम्हाला कधी वाटलं की थोडंसं टाईट कपडा आहे किंवा काठपदर आहे तर हलकंसं तुम्ही वरती सुद्धा तो खेचू शकतो. तर थोडंसं लुझिंग असेल तर तुम्हाला ते कम्फर्टेबल असतं. आणि हा फोल्ड तुम्ही इथे करायला गेला तर तुम्हाला इथे बघा, इथे फोल्ड असा केला की इथे तुमचा ब्लाऊज खाचतो, म्हणजे असा थोडासा खेचला जातो. त्याचा खेच किंवा त्याची ओढणी इथे लागते शोल्डरला, त्यामुळे तुमचा गळा सुद्धा इथे थोडासा हलकासा खाली ओढू शकतो आणि शोल्डर उतरल्यासारखे वाटू शकतो. त्यावेळेला इथे थोडंसं लुजिंग तुम्हाला देणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा काही खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स असतात ज्या तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज ही माझ्या हाताशी लागलेली आहे, कारण गावी जायची घाई आहे, तर ब्लाऊज तिला सुद्धा खूप साऱ्या साडीवरचे शिवायचे होते, म्हणून आज मेजरमेंटचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की समोरासमोर क्लायंट जर तुमच्याकडे आले अंगावरचं माप कसं घ्यायचं हे सांगून. की आता कालच माझ्याकडे क्लायंट आलं होतं, त्याची गंमत सांगते. मापाचं ब्लाऊज आणलं होतं, फर्स्ट टाइम शिवलं होतं, ते टीचर आहेत, कट टू कट फिटिंग बसलं होतं, तरी पण त्यांचं म्हणणं काय होतं, ये तो मुझे परफेक्ट आ रहा है लेकिन आप फिर से नया माप ले लो.
मैं बोली ये क्यों थोड़ा टाइट हो रहा है, नहीं ये परफेक्ट आ रहा है, कोई प्रॉब्लेम नहीं है, लेकिन फिर से आपण नाप लेलो. त्यावेळेला आपल्याला त्या कंडिशनमध्ये कस्टमरचं मन राखायचं, क्लायंटचं मन राखायचं, म्हणून पुन्हा माप घ्यावं लागतं. ठीक आहे, 5-10 मिनिट आपले जातात, पण त्यांना सुद्धा समाधान वाटतं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने माप घ्या आणि त्याच मापाने ब्लाऊज कटिंग करा, शिवून पहा आणि आपल्याला कमेंट करायला विसरू नका की हा व्हिडिओ कसा वाटला, ब्लाऊज तुमचं शिवलेलं तुम्हाला कसं बसलं. कारण खूप सारे आपले ताई आहेत, मैत्रिणी आहेत, बिगनर्स आहेत, त्या सुद्धा कमेंट करतात की तुमच्या मापाने मी ब्लाऊज शिवलं, तुमची पद्धत खूप छान आहे, फिटिंग छान होतं आणि इथून पुढे आम्ही त्याच पद्धतीने ब्लाऊज शिवणार आहे. मला सुद्धा आनंद होतो अशा तुमच्या छान छान कमेंट वाचून, कारण कुठेतरी तुम्हाला मी जे सांगते ते लक्षात येते आणि तुमच्या कामामध्ये सुधार होतोय. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच तुमच्यासमोर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. जाता पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओसाठी आरतीला मी थँक्यू म्हणते, कारण ती होती म्हणून तुम्हाला मी हा समोरून मेजरमेंट कसं घ्यायचं क्लायंटचा हा व्हिडिओ शेअर करू शकले. सो पुन्हा भेटू, बाय बाय.